जळगावची बातमी आहे। जळगावच्या नशिराबादमध्ये पोषण आहारामध्ये मेलेला उंदीर सापडलाय। अंगणवाडीमध्ये पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटात हा मेलेला उंदीर सापडलाय। चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। अजूनही तो खेळ थांबत नाहीये। ठिकठिकाणी अशा या गोष्टी घडताना दिसतात। पालकांनी या सगळ्यावर निश्चितच संताप व्यक्त केलाय आणि जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी पालकांनी केली आहे। प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। सचिन, काय नेमका हा सगळा प्रकार घडलाय आणि या सगळ्या प्रकाराची दखल स्थानिक प्रशासनाकडून घेतली गेली आहे का? निश्चितरित्या जर आपण बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे तेजस्विनी देवरे या जेव्हा स्वयंपाक करत होता त्यावेळी त्यांना अंगणवाडीत जे शालेय पोषण आहाराचे पाकिट मिळाले होते त्या पाकिटांमध्ये जो मिक्स तांदूळ होता त्यात मेलेल्या उंदराचं पिलू आढळून आलेलं आहे। स्वयंपाक करत असताना अचानक त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी संबंधितांच्या तो लक्षात आणून दिलेला आहे की त्यात ते मेलेलं उंदीराचं पिलू सापडलेलं आहे। या अगोदर देखील जळगावमध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत। बऱ्याचदा शालेय पोषण आहारामध्ये अळ्या आढळून आलेल्या आहेत। मात्र अनेकदा तक्रारी करून देखील स्थानिक प्रशासनाकडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं देखील पालकांनी आरोप केलेला आहे। आणि एकंदरच आपण बघितलं तर हा पालकांनी असा आरोप केलेला आहे प्रशासनावर की जे मुलं आहेत त्यांच्या जीवाशी हा खेळ होतोय की काय असा हा आरोप त्यांनी केलेला आहे। त्याची दखल आता प्रशासनाने घेत तर ह्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी आता पालकांनी केलेली आहे आणि तसे प्रशासनाकडून आदेश देखील देण्यात आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये जळगावात मुळात पोषण आहार या ठिकाणी पोहोचवला जाणारा जो ठेकेदार आहे तो कोण आहे समजू शकलाय का? त्याच्यावर कारवाई झाली आहे का? नाही, अजून प्रशासनाला देखील या प्रकाराबद्दल अजून माहिती नाहीये कारण प्रशासनाने फक्त याची चौकशी करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे। मात्र अद्यापही त्या ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। चौकशीतून जे बाहेर पडेल त्यानंतरच त्यावर कारवाई करता येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी। आपण ही सध्या दृश्य जळगावातली बघतोय। नशिराबादमध्ये पोषण आहारात मेलेला उंदीर आढळून आलेला आहे। पोषण आहाराचं जी तांदळाची पाकिटं येतात त्याच्यामध्ये हा मेलेला उंदीर आढळलाय। आपण सध्या ही दृश्य बघतोय जळगावमध्ये। ही दृश्य जी सध्या आपण जी बातमी पाहत होतो त्या संदर्भातली मेलेला उंदीर सापडला। यापूर्वी सांगलीमध्ये सुद्धा पोषण आहारामध्ये मृत साप आढळून आला होता। तर नागपूरमध्ये सुद्धा पोषण आहारात मृत चिमणी आढळलेली आणि पंढरपूरमध्ये सुद्धा पोषण आहारामध्ये मृत बेडूक आढळून आला होता। हे अशा पद्धतीने पोषण आहारामध्ये मृत प्राणी यापूर्वी सुद्धा सापडलेले आहेत। संपूर्ण राज्यभरात पोषण आहाराच्या माध्यमातून सगळ्या चिमुरड्यांची, कारण शाळांमध्ये अंगणवाड्यांमध्ये हे सगळं पोषण आहार पोहोचवला जातो आणि विद्यार्थ्यांसाठी तो शिजवून देण्याची सोय आहे। मात्र अशा पद्धतीने जर त्याच्यामध्ये मृत प्राणी आढळून येत असतील तर हा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, हाच संतप्त सवाल उपस्थित होतो। ठिकठिकाणी ग्रामीण भागामध्ये राहणारे ही चिमुकली आहेत ज्यांना व्यवस्थित पोषण मिळावं यासाठी म्हणून शासनाकडून हे सगळं धान्य शाळांना अंगणवाड्यांना पुरवलं जातं। मात्र त्याच्यामध्ये हा सगळा भयानक प्रकार घडताना सुद्धा दुसरीकडे समोर येतोय। खासदार स्मिता वाघ सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, आपण ही अत्यंत भयानक दृश्य सध्या पुढारी न्यूजवर पाहिली असतील। अशा पद्धतीने मृत प्राणी या चिमुकल्यांच्या पोषण आहारामध्ये आढळणं फार गंभीर बाब आहे। याची दखल आपण घेणार का, काही कारवाई करणार का? पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो, विद्यार्थ्यांच्या निगडीत असा हा विषय आहे आणि जर पोषण आहारात अशा पद्धतीने सापडत असेल तर त्याची तात्काळ कारवाई व्हायची मागणी नक्की करेल। त्यात काही विषय नाही, कारण मुलांच्या जीवनाशी निगडीत विषय असेल तर तात्काळ त्याची चौकशी करावीच लागणार या विषयातली आणि त्याची योग्य ती दखल घेतली जाईल। जी, मात्र अशा पद्धतीने वारंवार या घटना घडतात। ही पहिली घटना नाहीये। यापूर्वी सुद्धा सापाचं पिल्लू आढळलंय, मृत चिमणी आढळली आहे। ठेकेदारांवर हा वचक कधी बसणार प्रशासनाचा की अशा पद्धतीने काही गोष्टी घडूच नाहीत, कारण थेट चिमुकले हे सगळं धान्य खाणार असतात यापुढे? साहजिक आहे, सप्लाय जरी झालेला असला तर ज्या ठिकाणी आपण या वस्तू ठेवतो त्या ठिकाणी काळजी त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे, हा पण एक विषय असतो। तर मला असं वाटतं, मी आमदार असताना जेव्हा आम्ही आश्रमशाळा वगैरे या ठिकाणी व्हिजिट करायचो तर वस्तू ज्या ठिकाणी साठवल्या जातात तिथेही त्याची काळजी त्या पद्धतीने घेतली गेली पाहिजे असं त्या ठिकाणी मला वाटतं विषय केला पाहिजे।
सप्लाय करताना झाला असेल तर त्यांची पण दखल घेतली गेली पाहिजे आणि ज्या ठिकाणी हे झाले साठवलं त्या ठिकाणची पण काळजी घेतली गेली पाहिजे. तोही विषय केला गेला पाहिजे असं मला ठिकाणी विषय मला वाटतं केला पाहिजे. बरं, धन्यवाद ताई, आपण पुढारी न्यूजशी बोललात यासाठी.